जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबाचीवाडी, तालुका सातारा, जिल्हा सातारा आपले मनापासून स्वागत करीत आहे। ही आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबाचीवाडी। शिक्षकांना जर पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य लाभलं तर आपण निश्चितपणे शाळेमधला बदल करू शकतो, हे दाखवून दिलेलं आहे लिंबाच्या वाड्याच्या प्राथमिक शाळेनं। शिक्षक नेहमीच अध्यापन करत असतात, परंतु त्यांना जर साथ पालकांची लाभली तर निश्चितपणे शाळा प्रगतीपथावर जाते। विशेषतः तरुण वर्गाचे जर सहकार्य लाभले तर निश्चितपणे शाळेमध्ये नवनवीन बदल होतात, विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या सोयी सुविधा मिळतात। त्यांना आरोग्याच्या चांगल्या सवयी लागतात। देशाचे नागरिक चांगले घडण्यासाठी आरोग्याच्या उत्तम सुविधा असणंही तितकंच महत्त्वाचं आहे। या ठिकाणी शाळेनं राबवलेले नवनवीन प्रकल्प आपल्याला दिसतात। गांडूळ खत असेल किंवा विद्यार्थ्यांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा असतील, मुलांची स्वच्छतागृह असेल, मुलींची स्वच्छतागृह असेल, हँडवॉश स्टेशन असतील, हे अत्यंत अद्ययावतपणे तयार करण्यात आलेले आहे। याचे सगळं श्रेय शालेय व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, ग्रामस्थ, विशेषतः युवकांचे सुद्धा सहकार्य लाभलेले आहे। त्यामुळे ही शाळा आता नाविन्यपूर्ण झालेली आहे आणि सातारा तालुक्यातली एक नाविन्यपूर्ण शाळा म्हणून उदयास येत आहे। ग्रामस्थ आणि शिक्षकांचे संबंध जर चांगले असतील तर निश्चितपणे आपली शाळा सुधारते आणि प्रगतीपथावर जाते। विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण घेता येतं, विद्यार्थ्यांना शांतपणे आनंदही जेवण करता यावं म्हणून या ठिकाणी भोजन कक्षसुद्धा आहे, जेणेकरून विद्यार्थी शांतपणे जेवण करू शकतील। विद्यार्थ्यांना छोटंसं खेळाचं मैदान आहे। याच ठिकाणी युवकांच्या मदतीनं सुद्धा चांगलं मैदान तयार करण्यात येणार आहे। नमस्कार, माझे नाव समृद्धी गणपत कंसे। मी इयत्ता 4थी शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबाचीवाडी। तर ते रंगकाम झालेलं आहे। परसबाग नव्हती, आता ती परसबाग झालेली आहे आणि हे सगळं पाहून मला आनंद। तुला शिकण्यास आनंद आहे? माझं नाव सुनीता शशिकांत पिसाळ, मी आशा सेविका आहे आणि प्रथम म्हणजे माझी मुलं सुद्धा इथे शिकलेले आहेत जिल्हा परिषद शाळेत। जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले आहेत, पण आता खूप प्रगती झालेली आहे। शिक्षकांनी वगैरे आणि गावकऱ्यांनी पण चांगलं सहकार्य केले आणि शाळेमध्ये खूपच बदल झालेला आहे। शिक्षक आणि ग्रामस्थांच्या मदतीने ही शाळेचं रूप पालटलेलं आहे। नक्की मुलांना कशा आनंदी वाटतो तुम्हाला? घरी येऊन काय काय सांगतात ते? घरी येऊन मुलं सांगतात, जो अभ्यासक्रम काय शिकवलेला असेल तो सांगतात। आम्ही पण उजळणी वगैरे घरी घेतोच, मुलांची पालक सर्वच घेतात। म्हणजे आनंद वाटतो त्यांना? आनंद वाटतो आणि मुलांमध्ये खूप बदल झालेला आहे। मी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबाचीवाडी या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा कायापालट करण्यामध्ये या ठिकाणी आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री रामचंद्र माने, तसेच गावातील बाहेरगावी असणारा, विशेषतः पुण्याला असणारा तरुण वर्ग, यामध्ये मयूर कंसे असतील, अक्षय शिंदे असतील, त्याचबरोबर त्यांचे सर्व मित्रपरिवार यांनी आमच्या शाळेसाठी त्या ऑफिसमधील त्यांनी फरशी बसवून दिलेली आहे। त्याचबरोबर शाळा रंगरंगोटी करून दिलेली आहे। मुलांसाठी आणि मुलींसाठी 2 हँडवॉश स्टेशन त्यांनी बसवून दिलेले आहे। त्याचबरोबर या जिन्यावरील पायऱ्या बसवून दिलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने त्याचबरोबर टॉयलेटमधील या ठिकाणी फरशी बसवण्याचं काम सुद्धा त्यांनी करून दिलेलं आहे। आणि भविष्यकाळामध्ये जे शाळेच्या समोरचं जे मैदान आहे त्याची लेवल करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी खेळण्यासाठी भव्य असं क्रीडांगण ते आम्हाला उपलब्ध करून देणार आहे। तर मी शाळेच्या वतीनं या सर्व दात्यांचं या ठिकाणी हार्दिक आभार मानतो। शाळेची सोय व्हावी म्हणून पालकांनी दिलेला हा प्रिंटर फार मौलिक ठरलेला आहे। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून या ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात। या ठिकाणी आपल्याला दिसतात की विद्यार्थ्यांनी वेगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत, तेही मातीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू त्यांनी तयार केलेल्या आहेत। विद्यार्थ्यांना जेवढं प्रोत्साहन देऊ तेवढे विद्यार्थी आपलं काम करत असतात। हीच खरी राष्ट्राची प्रगती आहे। राष्ट्र सुधारायचं असेल तर शाळा मात्र निश्चितपणे सुधारणं गरजेचं आहे, कारण शाळा ही एक राष्ट्राची संपत्तीच म्हणावी लागेल। म्हणून पालकांचे जर सहकार्य लाभले, ग्रामस्थांचे सहकार्य लाभले, निश्चितपणे शाळा सुधारते हे दाखवून दिलेलं आहे लिंबाचीवाडी या शाळेनं।
विद्यार्थी आनंदायी जर शाळेमध्ये आले, चांगले शिकले, तर विद्यार्थ्यांबरोबर पालकांचंही नाव होतं आणि गावाचंही नाव होतं. देशाचं उज्ज्वल भवितव्य या ठिकाणी